शरदचंद्रजी पवार साहेब, काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, आमचे स्नेही, आमचे मोठे बंधू आदरणीय नाना पटोलेजी, माझे तरुण सहकारी विश्वजित कदमजी, सन्माननीय आमदार जगतापजी, मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी, नेतेगण, आदरणीय व्यासपीठ. तर नाव घ्यायला गेलो तर खूप लोकांची नावं घ्यावी लागेल, पण विशेषतः या तिन्ही शहर प्रमुख जे पुण्याचे ते माझे सहकारी आहेत, काँग्रेस पक्षाचे, राष्ट्रवादीचे, या सर्वांचाही उल्लेख करतो, सर्व लोकप्रतिनिधींचा उल्लेख करतो. आदरणीय व्यासपीठ उपस्थित असलेले तमाम कार्यकर्ते बंधू, मानव तरुण सहकारी मित्रांनो, खरं तर मी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्यजींचं दूत म्हणून तुम्हा सर्वांना आवाहन करण्यासाठी आलोय की ही जी लढाई आहे ही विचाराची तर लढाई आहे का, पण कार्यकर्ता म्हणून घेऊन काम करणाऱ्या आपल्या या तमाम महाविकास आघाडी कार्यकर्त्यांची पण देखील ही शक्ताची आणि विशेषतः आपल्या अस्तित्वाची लढाई असं म्हटलं तरी ते अयोग्य होणार. देशामध्ये त्याला एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचं काम केलं, मी त्यामध्ये जाणार नाही, कारण अनेक वक्त्यांनी मोठमोठ्या प्रमाणावरती ती सर्व मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केले, पण एक वेगळी दिशा दाखवण्याचं काम केलं. आज मला काँग्रेस भवन मध्ये आल्यानंतर एक जुन्या आठवणीचं देखील उजाळणी झाली. त्या काळामध्ये मी इंटरमध्ये काम करणारे कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि त्यावेळी जी कार्यकर्त्याची मनस्थिती होती, कार्यकर्त्याची मानसिकता होती, बाळासाहेब आपण इकडे आहात त्यावेळी अनेक कार्यकर्ते लोकप्रतिनिधी पद असताना पण देखील त्या कामगारांना बोलून घेण्याचं काम करायचे आणि जीवन वाढण्याची देखील भूमिका घेणारे काम करायचे. असे ते कार्यकर्ते देखील त्या काम बघण्याचं काम करावे आणि एक वेगळं वारसा या संपूर्ण परिसरामध्ये आता तो विषय नाही, पण देशामध्ये आज जरूर एक असं वातावरण निर्माण करण्याचं काम केलं जातंय की ज्या देशाला जे मिळालेले आहे ते स्वातंत्र्यानंतर काहीच मिळालं नाही, या स्वतंत्र चळवळीच्या मधलं काही योगदान नाही. जे काय मिळालेलं ते या 10 वर्षामध्येच या देशाची प्रगती झाली आहे. अशातला एक नवीन इतिहास, अशातलं एक नवीन वातावरण निर्माण करण्याचं काम आज देशामध्ये चालण्याचं काम करतं. या 10 वर्षामध्ये जरूर चंद्रामध्ये यान गेलं ते आताच गेलं, त्याच्या अगोदर कुठली संशोधनाची यंत्रणा नव्हती, अशातला युक्तिवाद केला जातोय आणि सर्वात दुर्दैवी असं म्हणावं लागेल की हे तर करतच आहे, पण ज्या लोकांची या स्वतंत्र चळवळीमध्ये कुठेही सहभाग नसताना देखील त्याचा उल्लेख प्रशांत जगतापनी केलं. आज त्यांच्यातलेच लोकप्रतिनिधी, त्यांच्याच पक्षातले खासदार ज्यावेळी महात्मा गांधीजींच्या या देशाच्या बलिदानासाठी किंवा स्वातंत्र्यासाठी काय योगदान होतं असा प्रश्न ज्यावेळी विचारला जातो, त्यावेळी गांधीजींच्या कर्मभूमीतून जन्माला आलेले देशाचे पंतप्रधान त्याच्याबद्दल काही बोलायला तयार होत नाही. त्यातूनच ते समज आपल्याला लक्षात येतो की देश कुठच्या दिशेने चाललेला आहे, हे कुठच्या विचाराने, कुठच्या कामाने काम करण्याचा प्रयत्न. मी तर आज आपल्याला आव्हान यासाठी करण्यासाठी आलो तर ही लढाई ही काही ही कुठे एका राजकीय लढाई पुरता आता ही मर्यादित राहिलेली नाही. जे संकट आज शिवसेना पक्ष या नात्याने आमच्यावरती आलं आणि माझा दावा आहे आणि हे सांगू या व्यासपीठावरून सांगू इच्छितो की शिवसेनेसारख्या पक्ष फोडण्याची रणनीती आणि भूमिका ही यासाठी घेण्यात आली होती कारण त्यांना माहित आहे की काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, या दोघांची आघाडी करून आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर भाषणामध्ये उल्लेख केलं किंवा विधानसभेच्या पटलावरती पण सांगण्याचं काम केलं तर हो आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन काम करणारे आहोत, पण आमचा हिंदुत्व तुमच्यासारखं नाही, भूमे राम बगल में छुरी नाही, आमचा हिंदुत्व भूमे राम और हाथों को काम हे सांगण्याचा धाडस करण्याची भूमिका घेऊन या सर्व घटका पक्षाला, सर्व विचारांच्या पक्षाला घेऊन नेतृत्व करण्याची भूमिका घेतली आणि ह्यांना हे माहित होतं की हेच नेतृत्व जर पुढे जर गेलं तर हे निवड या राज्यापुरता मर्यादित जाणार नाही. या सर्व राज्यांमध्ये जर अशी भूमिका घेऊन जर लोक पुढे यायला लागले तर एक मोठं आव्हान भारतीय जनता पार्टीला मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जाणून बुजून षडयंत्र करून त्याचं नेतृत्व घेतण्याची भूमिका. कदाचित त्यावेळी त्या काळामध्ये इतर सर्व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटलं असेल की हा
संवाद झाला नसेल, काहीला वाटलं असेल किंवा त्यात कुठेतरी नेतृत्व कमी पडला किंवा आम्ही कमी पडलो, परंतु काळाने दाखवून दिलं की हे षडयंत्र हे एका संवादापुरता मर्यादित नव्हता, हे षडयंत्र सत्तेपुरता मर्यादित नव्हता, तर हा षडयंत्र हा पक्ष फोडून कुटुंब तोडून करण्याचं काम करण्याचा हा षडयंत्र होता. आणि तेच परिणाम आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि तीच भूमिका काँग्रेस पक्षाच्या पद्धतीने घेण्याचं काम केलं. म्हणून मी कार्यकर्त्यांना आव्हान करण्यासाठी दिला, तर ही लढाई ही केवळ राजकीय पुरता लढाई राहिली नाही, ही विचाराची लढाई आहे. आणि ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे. तुम्हाला लोकशाही बरोबर राहायचंय का हुकुमशाही बरोबर राहायचंय, हे कुठेतरी विचार या कार्यकर्त्यांनी पुढच्या काळामध्ये करण्याची गरज आहे. आणि मला निश्चितपणे खात्री आहे की कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर काय चमत्कार कार्यकर्ता करू शकतो, हे या पुणे जिल्ह्यातल्या असलेल्या तमाम कार्यकर्त्यांनी पण करून दाखवण्याची भूमिका घेतली. आपल्याला माहितच असेल या कसब्यासारख्या मतदारसंघामध्ये इकडचे कार्यकर्त्यांनी काय चमत्कार केला ना, तुम्ही आपण सर्वजण होता त्यावेळी. फार काय मोठे देशातले राजकीय नेत्यांना आपल्याकडे आणायची गरज लागली नाही, उलटा किंबहुना आपल्या देशात त्यांना आणावे लागले. सर्व देशाचे नेते इकडे उतरावे लागले. कसब्याच्या कार्यकर्त्यांनी आणि कसब्याच्या असलेल्या मतदारसंघातली आणि विशेषतः आघाडीतल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी हे दाखवून दिलं की होय आम्ही करू शकतो, फक्त आम्हाला ताकद मिळाली पाहिजे. ती ताकद देण्याची भूमिका घेऊन कसब्याला जर आपण चमत्कार जर करू शकलो, या जिल्ह्यामध्ये काय या राज्यामध्ये पण देखील हा महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही, या आत्मविश्वासाने भूमिका आणि अशक्य नाही. सुजित आता आपण जसा उल्लेख केल्याप्रमाणे मी खरोखरच कौतुक करीन आज सुप्रियाताई सुळेंचा, की एक भगिनी आपल्यातली असलेली असेल, पद येत असतात, पद जात असतात, पण अशा अडचणीच्या काळामध्ये ज्यावेळी पक्ष ज्यावेळी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांनी साथ देण्याची भूमिका घेतली. आणि आदरणीय पक्ष प्रमुखांच्या मागे, त्यांच्या पक्ष प्रमुखांच्या मागे आदरणीय पवार साहेबांच्या मागे उभं राहण्याची भूमिका घेतली आणि निर्भय रीतीने दाखवून दिला तर हो आम्ही लढायला तयार. आणि मला दुसरा अभिमान आहे की आमच्या युवा सेना नेतृत्व आदित्य ठाकरेजींचा, की ज्यावेळी 40 वाघ म्हणत होते, वाघ तर नाही हे कुत्रे असे म्हटलं तरी अयोग्य होणार नाही, ज्यावेळी ते अंगावर येण्याचं काम करत होते, एक पुत्र म्हणून नाही तर एक राजकीय कार्यकर्ते म्हणून या चक्रवेला पद्धती तोडून घेऊन त्यावेळी त्यांच्याशी भांडण्याची भूमिका घेतली. मला असं वाटतं सुप्रिया काही सुळे आपल्या बरोबर आज आदित्य ठाकरे आणि त्या फळीला साथ देण्यासारखे आमच्यासारखे अनेक तरुण आणि तुमच्यासारखे सर्व लोकांनी जर ठरवलं, या महाराष्ट्रामध्ये लोकशाही टिकवण्याची भूमिका आणि लोकशाही टिकवण्याची जबाबदारी जी आपली महाविकास आघाडीवरती आलेली आहे ते पूर्ण करण्याचं काम हे तुम्ही मी आपण केल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही. ही भूमिका मला वाटते कार्यकर्त्यांनी घेऊन जाण्याचं काम. माझी नाना पटोळेजीला विनंती आहे की या 4 लोकसभे मतदारसंघामध्ये ठीक आहे, काही लोक दुहेरी भूमिका घेतात, काहींनी अगोदर संसद रत्न पुरस्कार मिळाला म्हणून घेऊन काहींचं कौतुक करत होते. आता तेच सांगायला लागले की संसद पुरस्कार मिळाला म्हणजे काही कामं होत नाही. ठीक आहे, पण ही सर्व जी मंडळी आहे मावळ टोळे असतील, हे काम करणारे कार्यकर्ते आहेत. काँग्रेस पक्षाचा उमेदवार जो कोण या शहरातून आपण विचार करणारा सुद्धा असेल, आज मावळसारख्या विधानसभा आणि विशेषतः मावळसारख्या लोकसभेमध्ये पण एक मोठी ताकद आज आम्ही घेऊन आज संजय वाघोरेजींना निवडणुकीची जबाबदारी घेऊन सर्व शहर प्रमुखांनी सर्वांनी मिळून घेऊन आपण ताकदीने आपण काम करण्याची भूमिका आपण घेतली. कालच्या 3 विधानसभेमध्ये तिकडे शेकापासारखा पक्ष असेल, आम्ही असो, मोठी ताकद देण्याची भूमिका आम्ही तिकडे घेणार आहोत. परंतु मावळमध्ये पण देखील या 3 विधानसभेमध्ये पण आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी खांद्याला खांदा लावून या 4 लोकसभा कशा निवडून आणता येईल या दूरदृष्टिकोनातून रणनीती आखण्याचं काम मला असं वाटतं या बैठकीच्या माध्यमातून, या मेळाव्याच्या माध्यमातून व्हायला पाहिजे. आणि मला आत्मविश्वास आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज जे आम्ही काम करतोय, आम्ही आपल्याला शब्द देऊ इच्छितो की जसं कसब्यामध्ये तुम्हाला ताकद देण्याची भूमिका आम्ही एका मतदारसंघामध्ये आम्ही घेतलं,
खरं तर चिंचवडमध्ये पण देता आली असती. त्याचं मी गणित काय हे मी सांगायची गरज नाही, तुमच्या कदाचित ते लक्षात आलं असेल. पण प्रत्येक भागामध्ये देखील आमचा तमाम शिवसैनिक पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि म्हणून काही जरी असलं तरी देखील खांद्याला खांदा लावून प्रत्येक उमेदवार आम्ही निवडून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे अभिवचन या निर्धार मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही घेऊ इच्छितो. आणि त्या जिद्दीने आणि ताकदीने आपण सर्वजण मिळून या 4 लोकसभा निवडून आणण्याचा जिद्द घेऊन आपण सर्वजण मिळून कामाला लागूया अशा ती अपेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी व्यक्त करतो. आणि आम्हा तमाम पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते आणि इकडे असलेले शिवसैनिकांच्या वतीने आणि पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आदित्यजी असतील आणि संजय राऊत साहेबांच्या वतीने पण हा निर्धार मेळाव्याला शुभेच्छा देत असताना पूर्ण जिद्दीने आणि ताकदीने तुम्ही आपण सर्वजण मैदानात उतरूया. रात्र वैराची जरी असेल तरी देखील विजय हा आपलाच होईल. आणि म्हणून हातात मशाल घेऊन कुठल्याही प्रकारे ही जी वृत्ती आहे ही जी या राज्यामध्ये त्याला जाळून घेऊन खऱ्या अर्थाने विजयाची तुतारी वाजवण्याचं काम पुढच्या काळामध्ये मिळून करूया अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. महाविकास आघाडी आणि इंडिया फ्रंट यांच्या वतीने मी सचिनजी यांचे मनपूर्वक आभार मानते. काँग्रेस पक्षाला संजीवनी देण्यासाठी राजकीय कारकिर्दीमध्ये हातात सत्ता असताना खुर्ची मोह न ठेवता संघटनेस वाहून घेणारे आदरणीय नानाभाऊ पटोले यांना मी विनंती करते की यांनी व्यासपीठावर आपले मनोगत व्यक्त करावे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.